प्रियाला प्रीत कळेना. मी तुला यापूर्वी खाजगीत समजावलं होतं, पण आता चार चौघात बोलायची वेळ आणलीस तू. अगं लग्न झालंय तुझं, सासरी गेलीस, जरा समजूतदारपणा करायला शिक ना. राहू द्या आई, मला वाटतं माझी चूक आहे बहुधा. आजी, मेघना, माझी चूक झाली असेल तर माफी मागते मी तुमची. आजपर्यंत तू तर मला परकी होतीसच, पण आता माझ्या घरातल्यांनाच जर माझी चूक वाटत असेल तर मला नाहीये इच्छा इथे राहायची. ती मगाशी जे काही बोलली तुला, तू समजतेस तसा अर्थ नव्हता त्याचा. दादा, तू सतत ना तिचीच बाजू घेतोस. तू जा ना तिच्या मागे मागे, का आलायस इथे? पण आता आलोय ना तुझ्या मागे. बस चिडू नकोस आता प्लीज. मनातून हा राग काढून टाक. हे बघ, तुझं काही चुकलेलं नाही. कसं असतं ना, कधी आपल्याकडे द्यायला प्रेम खूप असतं, पण घेणाऱ्याची उंजळ छोटी असेल तर आपण तरी काय करणार. हे बघ, मला खात्री आहे कधी ना कधी मेघनाला तुझं तिच्यावर किती प्रेम आहे हे नक्की कळेल. जेव्हा पहिल्यांदा मी या घरात आले होते तेव्हा तूच होतीस जिने माझं खूप छान वेलकम केलं होतं. मला माझी अशी मैत्रीण, माझी बहीण परत मिळेल का ग? मी खरंच तुला कधीच हर्ट करणार नाही, आय प्रॉमिस. आणि हो, गिफ्ट आलेल्यातली नाही, मी तुझ्यासाठी खास साडी आणली, तुझ्या आवडत्या रंगाची. घेशील? घेशील काय? कंपल्सरी घ्यायची. आपल्या मेघनाची चांगलीच सवय झालेली दिसते बहुतेक. बरं, बाकी जॉब काय म्हणतोय? नचिकेत, हे बघ, आम्हाला माहिती आहे तुझा जॉब US ला नाही भारतामध्ये आहे, पण त्याने काय फरक पडतोय? हे बघ, मला सांग, आपण कुठे जॉब करतोय यापेक्षा कुठला जॉब करतोय आणि ते काम कसं करतोय हे जास्त महत्वाचं नाहीये का? थँक्स यार, मला इतकं बरं वाटतंय की इतकी चांगली लोक माझ्या आयुष्यात आहेत. हे घे. हे काय? काल तणतणत खरेदी करायला निघून गेलीस. खरं म्हणजे आम्ही तुला काहीतरी देणार होतो, तुझ्यासाठी, तुझ्या सासरच्यांसाठी. ते राहून गेला. तर हे घे. ये लवकर परत. आई, येते मी. मेघना, बाय. येतो आई. कुठे जायचं ठरलं मग? ठरलं ना? नाही गाई, असं काही ठरले बिरलेलं नाहीये. आता इथपर्यंतच एवढे खर्च झालेत की. चांगल्या कामासाठी झाला होता ना. हॉस्पिटल, डॉक्टरची बिल, औषध याच्यात झाला नव्हता ना खर्च. मग जा बिंदास. अरे पैसा आहे आपल्याकडे. बघा, मी स्पॉन्सर करतो तो दादी म्हणून. जा. काय पाहिलं? लाडक्या सुनेचं कौतुक बरं आहे. हात काय मिळवत आहे? आम्हाला काय प्रेम नाही? माझी प्रिया